पंतप्रधान मोदी आज झारखंड आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। शहाजहान शेखच्या अटकेनंतर संदेश खालीतील महिलांनी केलं सेलिब्रेशन, फाशीच्या शिक्षेची पीडितांची मागणी। संदेश खालीचा मास्टरमाइंड शहाजहान शेख तृणमूलमधून 6 वर्षांसाठी निलंबित, तर ईडीवरील हल्ल्याप्रकरणात 10 दिवसांची पोलीस कोठडी। कर्नाटकात हिंदू मंदिरांना टॅक्स लावणारं विधेयक विधानसभेत पारित, आता विधेयक थेट राज्यपालांकडे जाणार। ज्ञानवापी प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी, एसआय सर्वेसह तळघरातली पूजा थांबवण्याची मुस्लिम पक्षकारांची मागणी। राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा अंदाज, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन। दक्षिण मुंबईच्या जागेवरूनही महायुतीत वाद होण्याची शक्यता, मिलिंद देवरांना तयारीला लागण्याच्या पक्षाच्या सूचना, भाजपकडून नार्वेकरांचं नाव पुढे। ठाण्यात महायुतीकडून आमदार रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती, ठाकरे गटाच्या राजन विचारेंना आव्हान देणार। निर्यात होणाऱ्या कोल्हापुरी चपलांमधील बनावटगिरीला आळा बसणार, क्यूआर कोड करून चिप बसवणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। सायन ब्रिज पाडण्याचं काम पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकललं, 10वी-12वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। फास्टॅगच्या केवायसी अपडेटसाठी डेडलाईन NHAIनं वाढवली, आता मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ। कॅन्सर रुग्णांना आसाममध्येच मिळणार अत्याधुनिक उपचार, सेल्चर कॅन्सर केअर सेंटरचं आज मुख्यमंत्री करणार उद्घाटन। भारताचा विकास दर 8.4%वर 2023-24च्या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी, केंद्र सरकारची माहिती। DRDOकडून स्वदेशी बनावटीच्या कमी पल्ल्याच्या मिसाईलची यशस्वी चाचणी, ड्रोन हल्ल्याच्या मुकाबल्यासह हेलिकॉप्टर नष्ट करता येणार। युक्रेन युद्धात रशियन सैन्याची मदत करणाऱ्या 20 भारतीय कर्मचाऱ्यांना परत आणणार, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांची माहिती। पाकिस्तानात संसदेचं सत्र सुरू, नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली पदाची शपथ, इम्रान खान समर्थकांची पोस्टरसह संसदेमध्ये घोषणाबाजी। गाझात अन्न वितरणावेळी इस्रायलकडून गोळीबार, 100हून अधिक लोकांचा मृत्यू, गोंधळामुळे अनेक जण ट्रक खाली चिरडले। गाझातल्या अन्न वितरणावेळी इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा UN कडून निषेध, तर अमेरिकेसह अनेक देशांची शस्त्रसंधीची मागणी। बोलिव्हियाला मुसळधार पावसानं झोडपलं, उत्तर भागातली शेकडो घरं पाण्याखाली, जनजीवनावर परिणाम। अमेरिकेतल्या टेक्सासच्या जंगलामध्ये पेटला भीषण वणवा, हजारो लोकांचं स्थलांतर, मौल्यवान वनसंपदा जळून खाक। राष्ट्राध्यक्षांची निवडणूक लढवण्यास जो बायडन फिट, वैद्यकीय चाचण्यानंतर व्हाईट हाऊसनं दिली माहिती।